मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवपूर्व कालामध्ये गोरगरीब रयतेवरती अन्याय आणि अत्याचार होत असे. सरकारी देणे 200-300 असेल तर काही मंडळी जाणीवपूर्वक 1,000 रुपये वसूल करीत असत व अल्प रक्कम राजाच्या तिजोरीत भरत असत. बाकी सारा पैसा स्वतःसाठी वापरत असत. स्वतः शस्त्रे व सैन्य बाळगून गडकोट किल्ल्यात आरामात राहत असत. वेळ येताच राजाविरुद्ध बंड करून स्वतःचा स्वतःसुभा निर्माण करत असत. वतनासाठी ही मंडळी निष्ठा बदलत असत. इथे राजा कोण आहे याला फारसे महत्त्व नव्हते, तर आपला वाटा किती आहे याला महत्त्व होते. त्यामुळे प्रजेला कोणीही त्राता नव्हता. राजाने हे पार बदलून टाकले. जहागिरी, वतनदारी आणि मधली दलाली पार मोडून काढली. रयतेकडून प्रत्यक्ष कर सारा वसूल करण्याचे त्यांचे हक्क पूर्णपणे काढून घेतले व सरकारी तिजोरीतून त्यांना योग्य तो पगार देण्याची व्यवस्था केली. त्यामुळे रयतेकडून ते करीत असलेली वसुली बंद झाली. त्यांची मिजाज खाडकन उतरली व समस्त रयत गुलामीमुक्त झाली, स्वतंत्र व सुखी झाली. एवढेच नव्हे तर शिवरायांनी जहागीरदारांचे व वतनदारांचे गडगंज वाडे, कोट, किल्ले जप्त केले, त्यांचे अधिकार काढून घेतले व रयतेची जुलमातून मुक्तता केली. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.